नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजकुमार तिरभाने या यूट्यूब चॅनलवरून आपल्याला एस-एस-सी प्रात्यक्षिक कसे लिहावे याबद्दल आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर यामध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिकल नंबर 2. प्रॅक्टिकल नंबर 2 मध्ये आपल्याला बघायचं आहे टू आयडेंटिफाय द टाईप ऑफ रिॲक्शन बाय स्टडिंग द रिॲक्शन्स अँड रेकॉर्डिंग द ऑब्झर्वेशन्स. यामध्ये मित्रांनो आपण बघतो आहे की टू आयडेंटिफाय द रिॲक्शन बाय स्टडिंग द रिॲक्शन अँड रेकॉर्डिंग द ऑब्झर्वेशन्स. यामध्ये आपल्याला पहिली रिॲक्शन घ्यायची आहे कंबुशन ऑफ मॅग्नेशियम इन एअर. ओके, तर सुरुवातीला आपण बघूया कंबुशन ऑफ मॅग्नेशियम इन एअर. यामध्ये आपल्याला ॲपरेटस कोणते आहे ते आपल्याला लिहायचं आहे. 3 प्रॅक्टिकल यामध्ये आपण घेत असतो. पहिली रिॲक्शन आपल्याला कंबुशन ऑफ मॅग्नेशियम इन एअर ही अभ्यासायची आहे. दुसरी रिॲक्शन जी आपण अभ्यासतो आहे ॲक्शन ऑफ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड ऑन झिंक, म्हणजे जस्तावर डायल्यूट सल्फ्युरिक आम्लाची काय त्याची रिॲक्शन होते आहे ते बघायचं आहे. तर तिसरं रिॲक्शन आहे यामध्ये टू हीट लीड नायट्रेट. लीड नायट्रेटला उष्णता दिल्यानंतर काय परिणाम होतो आहे. तर मित्रांनो यामध्ये ॲपरेटस जे असते आहे ते आहे बीकर. आपल्याला कशाची गरज पडते आहे हा प्रयोग करण्यासाठी? बीकर पाहिजे आपल्याला, टेस्ट ट्यूब पाहिजे, टेस्ट ट्यूब स्टँड पण लागणार आहे, पेअर ऑफ टॉंग्स लागणार आहे, बर्नर गॅस बर्नर पाहिजे आहे, ग्लास रॉड एटसेट्रा. त्यानंतर केमिकल्समध्ये आपण लिहायचं असते झिंक डस्ट, मॅग्नेशियम स्ट्रीप, मॅग्नेशियमची पट्टी त्याला म्हणतो आपण, लीड नायट्रेट पावडर, डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड हे आपल्या लॅबॉरेटरीमध्ये शेल्फमध्ये ठेवलेले असतील. त्यांची नोंद आपल्याला केमिकल्समध्ये घेणं आवश्यक असते. मग पहिला आपण प्रयोग करत असताना आपण बघू या ठिकाणी कंबुशन ऑफ मॅग्नेशियम इन एअर. मग मॅग्नेशियमचं ज्वलन कसं होते आहे हवेमध्ये ते आपण या ठिकाणी अभ्यासूया. मग या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की होल्ड ए मॅग्नेशियम स्ट्रीप ऑन द फ्लेम ऑफ द बर्नर. मग मॅग्नेशियमची जी फीत असते आहे ती आपल्याला बर्नरजवळ आपल्याला पकडायची आहे. ओके, पेअर ऑफ टॉंग्स घ्यायची आहे. टॉंग्स जर आपण वापरला नाही, कारण मॅग्नेशियम हा मेटल आहे आणि मग मेटल काय करतो आहे हीट कंडक्ट करतो आहे, म्हणून टॉंग्स घ्यायचा आहे, चिमटा ज्याला म्हणू आपण. तर त्या टॉंगच्या सहाय्याने आपण ती जी मेटल स्ट्रीप आहे मॅग्नेशियमची ती घ्यायची आहे आणि बर्न करायची आहे बर्नरवरती. आणि मग ऑब्झर्वेशन काय आहे ते आपण बघू शकतो. मग ऑब्झर्वेशनमध्ये आपण बघू की द मॅग्नेशियम स्ट्रीप बर्न विथ ल्युमिनस फ्लेम. थोड्याच वेळात काय होणार आहे, 1-2 मिनिटामध्ये आपण बर्नरवर मॅग्नेशियमची फीत ठेवल्यानंतर ती म्हणजे तेजस्वी ज्योतीनं ती जळत असते. व्हाईट कलर्ड पावडर रिमेन बिहाइंड. आणि मग नंतर जळल्यानंतर त्यामधून पांढऱ्या रंगाची पावडर मित्रांनो तुम्हाला दिसणार आहे. मग याचं रिॲक्शन कसं होते आहे, मॅग्नेशियम सॉलिड असते म्हणून यस लिहिलेलं आहे. ऑक्सिजनची गरज आहे कारण ऑक्सिजन हवेतील ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो आहे. आणि मग मॅग्नेशियम ऑक्साईड्स तयार होते आहे. मग आपल्याला या टेबलमध्ये हा जो ऑब्झर्वेशन टेबल आहे वी कॅन रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन. मॅग्नेशियम प्लस O2 म्हणजेच यामध्ये काय तयार होणार आहे, मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होणार आहे. यामध्ये नंबर ऑफ रिॲक्टंट किती आहे, मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन हे रिॲक्टंट आहे म्हणजे 2 रिॲक्टंट आहे. आणि प्रॉडक्ट किती आहे, मॅग्नेशियम ऑक्साईड एकच प्रॉडक्ट आहे. ओके, मग या ठिकाणी इंटरेस्टिंग फीचर ऑफ द रिॲक्शन, मॅग्नेशियम वायर बर्न विथ ब्राईट लाईट और ल्युमिनस लाईट पण आपण लिहू शकतो. मग टाईप ऑफ रिॲक्शन काय आहे, तर कॉम्बिनेशन रिॲक्शन आहे. ही का कॉम्बिनेशन रिॲक्शन आहे, कारण इन दिस रिॲक्शन ओनली 1 प्रॉडक्ट इज फॉर्म. ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये एकच उत्पादित तयार होते त्याला कॉम्बिनेशन रिॲक्शन आपण म्हणत असतो. अशा पद्धतीनं लिहायचं आहे. आणि दुसरी जे रिॲक्शन आहे ॲक्शन ऑफ डायल्यूट सल्फ्युरिक, हे आपल्याला समजलं असेल. दुसरा पार्ट आहे यामधला डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड ऑन झिंक. मग जास्तावर डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिडचा काय परिणाम होतो आहे ते पण आपण या ठिकाणी बघूया. टेक सम झिंक डस्ट, आपल्याला झिंक डस्ट घेणार आहे. एका टेस्ट ट्यूबमध्ये झिंक डस्ट घेतली आपण. त्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 ॲड 2 to
3 to 4 ml डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. मग सल्फ्युरिक ॲसिड टाकायचं आहे 3 ते 4 मिली. मग आपल्याला ऑब्झर्वेशन रेकॉर्ड करायचं आहे. तर आपल्याला मित्रांनो असं दिसेल की कलरलेस गॅस इज लिबरेटेड. एक रंगहीन वायू जो असतो तो बाहेर पडताना दिसेल. एक ग्लोविंग स्प्लिंक्चर गेट एक्सटिंग्स अँड गॅस बर्न विथ ब्ल्यू फ्लेम. फ्लेम प्रोडक्शन ए नॉईज. एक नॉईज पण आपल्याला दिसणार आहे. झिंक पावडर डिसअपियर्ड द कलर ऑफ द सोल्युशन इज ऑप्टेन. म्हणजे यामध्ये आपल्याला कशा पद्धतीची रिॲक्शन आहे, म्हणजे हे जो जस्ट आहे झिंक झेडन सॉलिड असल्यामुळे एस लिहिलेलं आहे. सल्फ्युरिक ॲसिड ॲक्वस H2SO4 आणि झिंक सल्फेट तयार होणार आहे ZnSO4 आणि H2 गॅस तयार होणार आहे. हायड्रोजन गॅस तयार होणार आहे. फॉर्म्युला आहे H2. हायड्रोजन गॅस इज कलरलेस गॅस. कलरलेस गॅस तयार होत आहे. मग आपल्याला या टेबलमध्ये त्याचं ऑब्झर्वेशन रेकॉर्ड करायचं आहे. ओके, यू कॅन रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन ऑन दिस ऑब्झर्वेशन टेबल. झिंक प्लस H2SO4 ही रिॲक्शन आहे. झिंक सल्फेट आणि हायड्रोजन गॅस फॉर्म होतो. नंबर ऑफ रिॲक्टंट मित्रांनो या ठिकाणी 2 आहे. एक आहे झिंक आणि दुसरं सल्फ्युरिक ॲसिड. प्रॉडक्ट पण 2 आहे. झिंक सल्फेट आणि हायड्रोजन गॅस हे प्रॉडक्ट आहे. 2 प्रॉडक्ट या रिॲक्शनमध्ये तयार होत आहे. इंटरेस्टिंग फीचर आहे गॅस बर्न विथ. हा जो हायड्रोजन गॅस असतो याला जर आपण जाळलं टेस्ट ट्यूबमधून बाहेर निघत असताना तर तो पॉप या साऊंडनं होतो आणि डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे ही काय झालं आहे इथे डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. कोणाचं डिस्प्लेसमेंट होते या ठिकाणी झिंकचं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. बघा झिंक आणि H2SO4 झाल्यानंतर हा हायड्रोजन या ठिकाणी डिस्प्लेस झालेला आहे. ओके, आणि झिंक सल्फेट तयार होते आहे. म्हणजे ही रिॲक्शन झिंक म्हणजे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. ओके, त्यानंतर आपण तिसरा यामधला पार्ट बघूया. तो पार्ट आहे टू हीट लीड नायट्रेट. लीड नायट्रेटला उष्णता दिल्यानंतर काय होते आहे. मग आपल्याला 1 बाय 1 आपण कशा पद्धतीनं हे रिॲक्शन करायची ते बघूया. टेक 1 टीस्पून व्हाईट कलर्ड लीड नायट्रेट. आपल्याला 1 चम्मच लीड नायट्रेट घ्यायचं आहे एका टेस्ट ट्यूबमध्ये. ओके, मग लीड नायट्रेट एका टेस्ट ट्यूबमध्ये घेतल्यानंतर काय करायचं आहे त्याला बर्नरच्या वर काय करायचं एका टेस्ट ट्यूबमध्ये होल्डर असते टेस्ट ट्यूबचं त्या होल्डरमध्ये टेस्ट ट्यूब अडकवायची आणि हीट करायचं आहे बर्नरच्या वर. होल्ड ए मॉइस्ट ब्ल्यू लिटमस पेपर. मग एक ओलसर ब्ल्यू लिटमस पेपर घ्यायचा आहे आणि त्या टेस्ट ट्यूबच्या वर लावायचा आहे. मग काय होणार आहे होल्ड ए ग्लोविंग स्प्लिंटर ॲट द माउथ ऑफ द टेस्ट ट्यूब. रेकॉर्ड द ऑब्झर्वेशन. मग आपण या रिॲक्शनमध्ये ऑब्झर्वेशन रेकॉर्ड करायचं आहे. काय दिसणार आहे तुम्हाला ते पण आपण या ठिकाणी बघूयात. मग ही रिॲक्शन झाली. ही लीड नायट्रेट आहे. लीड नायट्रेटला हीट केलेलं आहे. लीड ऑक्साईड तयार होत आहे. PbO तयार होते आहे सॉलिड आणि 4NO2 म्हणजे नायट्रोजन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन गॅस रिलीज होते आहे. म्हणजे नंबर ऑफ रिॲक्टंट किती आहे यामध्ये. नंबर ऑफ रिॲक्टंट इज ओनली 1. लीड नायट्रेट 2 PbNO3/2 म्हणजे लीड नायट्रेट काय फॉर्म्युला PbNO3/2. मग याला एकच प्रॉडक्ट आहे यामध्ये आणि म्हणून रिॲक्टंट एकच रिॲक्टंट आहे यामध्ये Pb नायट्रेट लीड नायट्रेट म्हणून रिॲक्टंट एक. नंबर ऑफ प्रॉडक्ट किती आहे 3 प्रॉडक्ट तयार झालेले आहे. बघा या ठिकाणी 3 प्रॉडक्ट तयार झालेले दिसते. एक लीड ऑक्साईड PbO, नायट्रोजन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन गॅस तयार होते आहे. मग इंटरेस्टिंग फीचर आपल्याला यामध्ये काय दिसणार आहे सिंपल सबस्टन्सेस आर फॉर्म. साधे पदार्थ तयार झालेले आहे आणि हे डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे. डिकम्पोजिशन म्हणजे याचं विघटन झालेलं आहे. एका पदार्थापासून अनेक प्रॉडक्ट तयार झाले. जेव्हा व्हेन एनी रिॲक्शन फ्रॉम ए सिंगल रिॲक्टंट मेनी प्रॉडक्ट आर फॉर्म. ओके, याला आपण सिंपल प्रॉडक्ट तयार होतात त्याला आपण डिकम्पोजिशन रिॲक्शन असं म्हणतो आहे. मग याचं कॉन्क्लुजन आपल्याला लिहिता आलं पाहिजे. इन्फरन्स किंवा कॉन्क्लुजनमध्ये आपण लिहितो की रिॲक्शन्स these reactions are called displacement reaction when atom or group of atom in one substance takes place of atom of group of म्हणजे एक पदार्थ दुसऱ्या पदार्थाची काय घेतोय जागा घेतो आणि नवीन पदार्थ तयार होतो. यामध्ये रिॲक्शन्स आर कॉल्ड कॉम्बिनेशन रिॲक्शन फॉर्म आणि त्यानंतर तिसरं एक रिॲक्शन होते व्हेन 2 or more सिंपल सबस्टन्सेस आर फॉर्म. म्हणजे तिसरी जी रिॲक्शन आहे याचं काय आपण कॉन्क्लुजन देणार आहोत की एकापेक्षा जास्त पदार्थ जर एका पदार्थापासून अनेक
एका सिंगल रिॲक्ट कंपाऊंडपासून अनेक पदार्थ जर तयार होत असेल तर त्याला डिकम्पोजिशन तयार होते आहे. तर एक म्हणजे कॉम्बिनेशन रिॲक्शनमध्ये काय होते आहे, सिंगल प्रॉडक्ट जर तयार होत असेल तर कॉम्बिनेशन रिॲक्शन. ओके, तर अशा पद्धतीच्या 3 रिॲक्शन्स आपण या ठिकाणी बघितलेल्या आहे. मग मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये आपण या ठिकाणी आपण याचा पण अभ्यास करूया. रस्टिंग ऑफ आयर्न इज ए कॉम्बिनेशन रिॲक्शन. त्यानंतर आपण बघू शकतो की द चेंजेस ऑब्झर्व मॅग्नीस रेड लिटमस टर्न ब्ल्यू. निळा लिटमस लाल लिटमस जर ब्ल्यू होत असेल तर मॅग्नेशियम ऑक्साईड इज ए अल्कलाईन. ओके, आता अशा पद्धतीचं आपल्याला या प्रयोगामध्ये काही आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे असते जे आपल्या परीक्षेत विचारल्या जातात, लेखी परीक्षेमध्ये विचारल्या जातं, ते सुद्धा आपण अभ्यासला पाहिजे आहे. व्हाय डज सम लिक्विड मेडिसिन केप्ट इन डार्क कलर्ड बॉटल. रंगीत बॉटलमध्ये मेडिसिन का ठेवतात, कारण याचं आपल्याला एक्सप्लेनेशन लिहायचं असते परीक्षेमध्ये. डार्क कलर बॉटल इंटरप्ट द पाथ ऑफ द लाईट. म्हणजे जो प्रकाश येणारा असतो तो बॉटलमध्ये जे पदार्थ ठेवलं असते केमिकल त्यावर परिणाम होत नाही आहे. म्हणजे इट प्रिव्हेंट द डिकम्पोजिशन. कारण सूर्यप्रकाशामुळे त्या केमिकलचं डिकम्पोजिशन होत असते, विघटन होत असते. हे होऊ नये म्हणून जे मेडिसिन्स असतात हे रंगीत बॉटलमध्ये ठेवलेलं असते टू प्रिव्हेंट द डिकम्पोजिशन ऑफ द मेडिसिन. सो डार्क कलर्ड बॉटल्स आर यूज टू कीप मेडिसिन्स. दुसरं आहे व्हाय डज एडिबल ऑइल शोज रॅन्सिडिटी व्हेन स्टोअर्ड फॉर लॉंग पिरियड. म्हणजे खाद्यपदार्थ जे आहे खूप जास्त काळपर्यंत जर स्टोअर केलं तर ते खराब होतात, सडतात. कारण इडिबल ऑइल हॅव फॅट्स. इडिबल ऑइल हॅव फॅट्स इन देम अँड गेट ऑक्सिडाइज इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन दॅट कॉजेस रॅन्सिडिटी. ओके, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. आणि एक रिडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय होते आहे, कारण रिडॉक्स इन द अबाव रिॲक्शन ही जी रिडॉक्स रिॲक्शन या ठिकाणी बेरियम सल्फेट अधिक 4 कार्बन काय तयार होत आहे, बेरियम सल्फाईड तयार झाला आणि कार्बन मोनॉक्साईड. इन द अबाव रिॲक्शन for each reactant undergoes oxidation or reduction and identify the type. In this reaction barium sulfate undergoes reduction and carbon undergoes oxidation. म्हणजे एकाच रिॲक्शन मध्ये जर ऑक्सिडेशन आणि रिडक्शन असेल दॅट इज रिडॉक्स रिॲक्शन. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण हा दुसरा प्रयोग सुद्धा बघितलेला आहे. त्यानंतर प्रॅक्टिकल नंबर 3 आपण यामध्ये बघूया. ओके, तिसरं प्रॅक्टिकल आपण बघूया. To observe the following reaction and classify them into types of combination, displacement, decomposition and double displacement reaction. यामध्ये सुद्धा 4 रिॲक्शन्स आलेले आहे. रिॲक्शन ऑफ वॉटर विथ कॅल्शियम ऑक्साईड लाईम, इफेक्ट ऑफ हीट ऑन फेरस सल्फेट, रिॲक्शन ऑफ कॉपर सल्फेट सोल्युशन विथ आयर्न नेल. मग यामध्ये आपल्याला ॲपरेटस काय आहे, ॲपरेटसमध्ये बीकर आहे, चायना डिश, एस्बेस्टॉस शीट, ड्रॉपर, हार्ड ग्लास टेस्ट ट्यूब, होल्डर, टेस्ट ट्यूब स्टँड, सँडपेपर, बर्नर, स्पिरिट लॅम्प, फिल्टर पेपर हे पाहिजे आहे. केमिकल्समध्ये आपल्याला लिहावं लागेल कॅल्शियम ऑक्साईड, वॉटर, क्रिस्टल ऑफ फेरस सल्फेट, आयर्न नेल विथ स्क्रबर सोल्युशन. ओके, विथ स्क्रबर सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. ओके, मग यामध्ये आपण पहिल्यांदा बघूया रिॲक्शन ऑफ वॉटर विथ स्लॅक लाईम. म्हणजे चुन्यावर स्लॅक लाईमवर पाण्याची काय प्रक्रिया होते ते आपण यामध्ये बघू शकतो आहे. 10 ग्रॅम चुना घ्यायचा आहे आपल्याला. इन ए क्लीन ड्राय चायना डिशमध्ये घ्यायचा आहे. चायना डिशमध्ये काय असते की कारण जेव्हा आपण चुन्याचे जे खडे असतात कॅल्शियम कार्बोनेटवर तर ते काय होतात त्यामधून हीट इव्हॉल्व होत असते, रिलीज होत असते. आणि ते हीट रिलीज होत असताना उष्णता तयार झाल्यामुळं ते जे चायना डिश आहे ती हीट होते. म्हणजे चायना डिश त्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला. ॲस्बेस्टॉस शीट पण घ्यायचं आहे. ओके, लिटल वॉटर थोडं पाणी पण घ्यायचं आहे बीकरमध्ये. मग काय करायचं आहे आपल्याला एक्सपेरिमेंटल प्रोसिजर. नोट द हीट ॲब्सॉर्ब ऑर इव्हॉल्व ड्युरिंग द रिॲक्शन बाय टचिंग द डिश. आपण जेव्हा त्या चुन्यावर आपण जेव्हा पाणी टाकणार आहोत तर त्या चायना डिशला आपल्याला थोडं टच करून बघायचं आहे. तर तुम्हाला दिसणार आहे ए लॉट ऑफ हीट इज रिलीज. ओके, नोट द गॅस व्हेपर इज गिव्हन आउट.
म्हणजे यामधून गॅस व्हेपर आपल्याला दिसते आहे. आणि मग त्याचा आवाज पण येतो आहे, नॉईज येतो आहे, फझी नॉईज, सू सू असा आवाज त्यातून बाहेर येतो आहे. नोट द चेंज इन फिजिकल स्टेट. मग त्याचा फिजिकल चेंज काय होतो आहे, तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड व्हाईट कलर्ड त्या ठिकाणी तयार होत आहे. रिॲक्शन आहे कॅल्शियम ऑक्साईड आणि मग त्यावर पाणी जर टाकलं H2O तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होत आहे CaOH/2. मग इन्फरन्स काय यामध्ये, रिॲक्शन ऑफ वॉटर विथ लाईम इज कॉम्बिनेशन रिॲक्शन. कारण जेव्हा दोन रिॲक्टंटपासून एकच प्रॉडक्ट तयार होते तर त्याला आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन असं म्हणतो आहे. ओके, हे आपण बघितलेलं आहे. द क्लिअर सोल्युशन ऑप्टेन आफ्टर सस्पेन्शन सेटल इन वॉटर, ते सुद्धा मित्रांनो आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यानंतर दुसरी जी एक रिॲक्शन होती आहे, प्रयोग नंबर 3 मधली आपण या ठिकाणी रिॲक्शन बघतो आहे. ओके, बघा काय आहे, फेरस सल्फेट जे आहे, क्रिस्टल ऑफ फेरस सल्फेट. तर यामध्ये आपण काय बघतो आहे मित्रांनो, बघा काय होतं, इफेक्ट ऑफ हीट ऑन फेरस सल्फेट क्रिस्टल. या टेस्ट ट्यूबमध्ये आपण फेरस सल्फेटचे क्रिस्टल घेतलेले आहे. ओके, म्हणजे त्यालाच आयर्न सल्फेट म्हणतो आहे आपण. हे टॉंग्स आहे जे आपल्याला दाखवलेलं आहे, या ठिकाणी बघू शकतो आपण टॉंग्स आहे. कारण टेस्ट ट्यूब आपण तापवतो आहे त्यामुळे टेस्ट ट्यूब पकडण्यासाठी आपण टॉंग्स वापरलेला आहे. टेस्ट ट्यूब आहे आणि ह्या टेस्ट ट्यूबमध्ये फेरस सल्फेटचे क्रिस्टल आपण घेतलेले आहे आणि हे बर्नर आहे. आणि बर्नरला हिटिंग केल्यानंतर 10 ग्रॅम आपण फेरस सल्फेटचे क्रिस्टल आपल्याला लिहायचं आहे प्रोसिजरमध्ये. आणि क्लॅम्प टेस्ट ट्यूब पण आपण इथे लावलेली आहे. कलर ऑफ द गॅस, यामधून काय कलर बाहेर निघणार आहे बघा. आणि ऑब्झर्वेशन टेबलमध्ये आपण नोट डाऊन करतो आहे. नोट द ओरिजिनल कलर, काय फेरस सल्फेटचा कलर काय असतो, ग्रीन कलर असतो आहे. मग त्यातून गॅस बाहेर झाल्यानंतर तो फिक्कट रंगाचा कलर येतो आहे. म्हणजे कोणता टेस्ट ट्यूबमध्ये कलर राहणार आहे ते सुद्धा आपण आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. रिॲक्शन पण लिहायचं आहे. मग यामधून कॉन्क्लुजन आपल्याला लिहायचं आहे. ऑन हिटिंग पेल ग्रीन कलर क्रिस्टल ऑफ फेरस सल्फेट, म्हणजे फिक्कट हिरव्या रंगाचं, कारण फेरस सल्फेट ग्रीन रंगाचं असते हिरव्या, आणि उष्णता दिल्यानंतर फिक्कट हिरव्या रंगाचं फेरस सल्फेट शिल्लक राहत आहे. म्हणजेच आपल्याला यामध्ये काय लिहावं लागणार आहे, ए मिक्सचर ऑफ ऑन हिटिंग पेल ग्रीन कलर ऑफ क्रिस्टल ऑफ फेरस सल्फेट अंडरगोज डिकम्पोजिशन. ओके, तर मिक्सचर ऑफ काय तयार असते याच्यामध्ये, सल्फर डायऑक्साईड असते आहे. ओके, अँड सल्फर ट्रायऑक्साईड. तर ए रेसिड्यू ऑफ ग्रीन कलर रिमेन इन द टेस्ट ट्यूब, ते पण आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यानंतर तिसरी रिॲक्शन आहे सी नंबरची, रिॲक्शन ऑफ सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट विथ आयर्न नेल. यामध्ये आपल्याला बघायचं आहे मित्रांनो, कॉपर सल्फेट जे असते ब्ल्यू रंगाचं असते, निळ्या रंगाचं असते. हे आपल्याला याचं एक सोल्युशन तयार करायचं असते. या ठिकाणी दाखवलेलं आहे. आपल्याला याची नावं लिहिता आली पाहिजे. आयर्न नेल आहे, म्हणजे जो खिळा असतो, लोखंडी खिळा, हा ग्रे रंगाचा असतो. ओके, चमकणारा असतो. आणि हे जे सोल्युशन आहे यामध्ये आपण घेतलं आहे कॉपर सल्फेट, ब्ल्यू कलर ते सोल्युशन असते. आणि मग हे यामध्ये आयर्न नेल टाकल्यानंतर या सोल्युशनचा रंग लाईट ब्ल्यू होतो, फिक्कट निळ्या रंगाचं होते, आणि खिळ्याचा रंग बदलतो, ब्राऊन कलरचा होतो. हेच प्रोसिजरमध्ये आपण लिहिलेलं आहे. मग ऑब्झर्वेशन टेबलमध्ये आपण बघतो आहे कलर ऑफ कॉपर सल्फेट सोल्युशन. प्रयोगाच्या आधी कॉपर सल्फेटचा रंग काय होत आहे, ब्ल्यू होत आहे, आणि आयर्न नेल ग्रे रंगाचं होत आहे. कॉपर सल्फेट प्रयोगानंतर ब्ल्यू रंगा लाईट ब्ल्यू झालं आहे, फिक्कट निळ्या रंगाचं, आणि आयर्न नेल रेड ब्राऊन झालेलं आहे. याची रिॲक्शन पण आपल्याला लिहिता यायला पाहिजे. Fe सॉलिड आहे, यस, कॉपर सल्फेट ॲक्वस आहे, फेरस सल्फेट आणि कॉपर आहे. तर ही रिॲक्शन आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. इन्फरन्समध्ये कॉन्क्लुजनमध्ये आपल्याला घ्यायचं आहे, ऑन इमर्सिंग द ब्राऊन कलर्ड आयर्न नेल इन ब्ल्यू कलर्ड कॉपर सल्फेट दे displace copper from the copper sulfate solution and the color becomes light blue. This is a displacement reaction. ओके, त्यानंतर यामधली चौथी रिॲक्शन आपण घेऊया, की चौथी रिॲक्शनमध्ये आपल्याला बघू शकतो रिॲक्शन बिटवीन सोडियम सल्फेट अँड बेरियम क्लोराईड. मग यामध्ये काय घ्यायचं आहे, आता ह्यामध्ये प्रोसिजर घेतो आहे आपण, आणि ऑब्झर्वेशन टेबल यामध्ये महत्त्वाचं आहे. तर द कलर ऑफ द नेचर ऑफ द बेरियम नेचर ऑफ द सोडियम सल्फेट आहे बिफोर एक्सपेरिमेंट कलरलेस.
कलर ऑफ द नेचर ऑफ द बेरियम क्लोराईड सोल्युशन आहे कलरलेस. आणि मग दोघांची रिॲक्शन झाल्यानंतर कलर ऑफ द नेचर ऑफ मिक्सचर रिझल्टिंग द मिक्सचर ऑफ द टू सोल्युशन व्हाईट रंगाचं पांढऱ्या रंगाचं सोल्युशन तयार होते. बघा दोन्ही जे सोडियम सल्फेट आणि बेरियम क्लोराईड कलरलेस कलरचं असते सोल्युशन आणि मिक्सिंग नंतर व्हाईट होते आहे. ही रिॲक्शन आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. इन दिस केमिकल रिॲक्शन टू new compounds are formed by mutual exchange the components of ions or radicals of the two compound. Such reactions are called double displacement reaction. ही जी आपण बघतो आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. मग कॉन्क्लुजन मध्ये आपण लिहूया इन दिस रिॲक्शन व्हाईट कलर इनसोल्युबल बेरियम सल्फेट इज फॉर्म एज अ रिझल्ट ऑफ द व्हाईट कलर प्रेसिपिटेट इज फॉर्म इन द बीकर. ओके, तर यामध्ये आपण काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात तर ते सुद्धा आपल्याला लिहिता यायला पाहिजे आहे. ओके, तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये एक्सपेरिमेंट नंबर 2 आणि 3 याचा आपण अभ्यास केलेला आहे. ओके, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक्सपेरिमेंट नंबर 4 बघणार आहोत. तर माझे हे चॅनल आवडल्यास आपण माझे चॅनल राजकुमार तिरभाने यूट्यूब चॅनल आपण शेअर करू शकता, सबस्क्राईब करू शकता.